आपल्यासोबत पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी जोडलेले आहेत। शशिकांतजी, अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर आला आणि यामध्ये विमान कंपनीच्या सुरक्षेबाबत अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत। मात्र सवाल हा आहे की त्रुटी आता समोर आलेल्या आहेत, कारवाई सुद्धा होईल, मात्र अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे या विमान अपघातामध्ये, दुर्लक्ष झालेलं आहे या सर्व सुरक्षेच्या बाबतीमध्ये। तुमचं यावर म्हणणं काय आहे? किती संतापजनक आहे हे? मी या संदर्भामध्ये रोहित पवार जे सातत्याने अगदी बोलताय त्यांच्यावर टीका केली गेली, परंतु त्यांच्या पोटतिडीक त्यांची ती होती की या संदर्भामधल्या त्रुटी ते सातत्याने दाखवत आहेत। सरकारने सांगितलं सीबीआय चौकशी करतो, आता कंपनीने सांगितलंय अहवालामध्ये त्रुटी दाखवलेल्या आहेत। मी दोन उदाहरणं साधी सांगतो, दोन उदाहरणं। एअर इंडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची विमानं जुनी आहेत म्हणून कारवाई करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला गेला। एअर इंडियाची बरीच विमानं बंद केली। त्यानंतर इंडिगोच्या बाबतीमध्ये वैमानिकांनी किती तास ड्युटी करावी याच्या संदर्भात नियमावली केली गेली। अख्खा देश इंडिगोच्या या विमानाच्या असलेल्या याच्यातून प्रवाशांचे हाल झाले, ही काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे। तिसरा मुद्दा, आज सकाळी सुद्धा बँगलोरला का कुठे गेले त्या विमानाचा अपघात झाला, 6 जण गेली। मला एक सांगायला दुसरा गोष्ट आहे, आरटीओ मध्ये आपण बघूया, आरटीओ 15 वर्षाच्या गाड्या असतील किंवा गाड्या रिन्युएशनला, लायसन रिन्युएशनला किंवा गाड्या जेव्हा आपण हे करायला जातो तेव्हा आरटीओ संपूर्ण त्याची टेस्ट घेते आणि मग त्याला एनओसी देते। इथे ही सिस्टीम आहे का नाही याचा आता पहिले शोध घ्यावा लागेल। शशिकांतजी, दोषी कोण आहे मग यामध्ये? कारण अजित पवारांसारखा एक मोठा जीव गेलेला केंद्रीय, आता मग रोहित पवार म्हणतात केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा, मग आमचं म्हणणंच आहे की परवानगी देणे, एखादी घटना घेतली की त्या खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा मागतो आपण। हा खून आहे, माझं आता स्पष्ट म्हणणं आहे या खून झाल्यागत आहे। जर या मृत्यूला कोण जबाबदार घेणार नसावं, एक महाराष्ट्राचा नेता गेला, त्यांचा खेळ होतो। म्हणजे एक त्या वैमानिकावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं, त्यांना बँगलोरला लवकर जायचं होतं म्हणून त्या ठिकाणी पळत त्या ठिकाणी स्पीडने गेलं, हे रोहित पवारने आरोप केले। मग पुण्याला किंवा मुंबईला लँडिंग व्हायला पाहिजे होतं। या सर्व गोष्टीला जे जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। आज तो रिपोर्ट आम्ही बघू, वेळ पडली तर उद्या सभागृहामध्ये आम्ही त्याच्यावर आवाज उठवू आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घ्यायचा आणि मग यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। ठीक आहे शशिकांत शिंदेजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।